नमस्कार खवय्यांनो, मी सौ सुषमा अरसरू किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचेच अप्पे। त्यासाठी लागणारे 3 वाट्या ज्वारीचं पीठ, ह्या वाटीने 3 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, बारीक चिरलेला लसूण आहे, पाव चमचा हिंग आहे, पाव चमचा तिखट आहे, पाव चमचा हळद पावडर आहे, 1 चमचा जिरे आहे आणि याच्यात आपण भाज्या घालणार आहे। त्यासाठी 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला, 1 कांदा चिरून घेतला, 1 शिमला मिरची चिरून घेतली, 1 थोडीशी पत्ता कोबी घेतली आहे आणि 1 छोटं गाजर मी असं चिरून घेतलेलं आहे, 1 इंच आलं असं खिसून घेतलेलं आहे आणि 2 मिरच्यांचे असे मी तुकडे केले। तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर हे तिखट नाही घातलं तरी चालेल। आणि त्यासाठी हे लागणारं तेल आहे, त्यासाठी आपण अगोदर मिक्स करून घेऊ। मी तयार करून घेते। त्यात 2 चमचे तेल घातलेले, तेल आपलं छान तापलंय, त्याच्यात थोडीशी मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यावर हे आपण जिरे घालायचे, अगदी थोडेसे। त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला लसूण घालायचा। आता हे 3 वाट्या पीठ आहे, ते आपण एका मोठ्या भांड्यात काढू। त्याच्यामध्ये 1 चमचा हे तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं याच्यात। बारीक चिरलेलं गाजर घालायचे, बारीक चिरलेला पत्ता कोबी घालायचा, 1 छोटी शिमला मिरची घालायची, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, 1 कांदा घालायचा आणि हा टोमॅटो पण घालायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच असं आलं मी खिसून घेतले ते पण घालायचं आणि 1 मिरची अशी बारीक चिरून घेतली ती पण टाकायची। हे सगळं आपण भाज्या ह्याच्यात घालून घेऊ। तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर हे तिखट नाही घातलं तरी चालेल। पाव चमचा हिंग घालायचा, तिखट घालायचं, हळद घालायचं पाव चमचा आणि कच्ची जिरे घालायचे आणि बॅटर आपल्याला थंड पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं घालून पाणी घालायचं याच्यामध्ये। सरसरीत असं बॅटर आपल्याला भिजवायचंय। सरसरीत असं पीठ भिजवलंय आपण। याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून हे काळं मीठ टाकायचंय, पण छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण ही तयार केलेली फोडणी थंड झाली आपली ती याच्यात टाकायची। ती छान मिक्स करून याला आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवू। आपलं 5 ते 10 मिनिट हे पीठ छान भिजलंय, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा दही घालायचं, 1 चमचा भरून 1 ते सव्वा चमचा दही घातले मी, छान ह्याच्यात मिक्स करायचं। पात्र पण छान गरम झाले। आपल्या पात्राला थोडं थोडं असं तेल ब्रशने लावून घ्यायचं आणि हे बॅटर थोडं थोडं करून सोडायचं, सगळे अगोदर साईडनं सोडायचं। हे आपल्या अप्प्याचं प्रमाण 4 ते 5 व्यक्तींसाठी पुरेसे होतं नाश्त्याला। आणि थोड्या वेळ आपल्याला असं झाकून ठेवायचं। हे बघूया आपण कसं झाले, छान फुलले। त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं चमच्याने। त्याच्यानंतर झाकण नाही ठेवायचं आपल्याला, असंच 1-2 मिनिटं वाफवून घ्यायचं। छान अप्पे खरपूस झालेले ते आपण काढून घेऊ, टिश्यू पेपरवर काढून घेऊ। अप्पे आपण दही चटणी किंवा डाळ्याची चटणी सोबत खाऊ शकता, सॉस सोबत खाऊ शकता। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असली तर एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा
बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.